बुलढाण्यातील केस गळतीनंतर आता जळगावातील चौगावात किडनीच्या आजारानं थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय। गावातील जवळपास 60% लोक किडनीच्या विकारांनी त्रस्त झालेत। बघूया। तर 14 mm स्टोन त्यांनी काढला। किडनीचा त्रास होता, ते वांत्या होत होत्या। सर सांगायला लागे की वडिलांच्या किडन्या फेल झाल्या आहेत। जळगावच्या चोपडा तालुक्यातील चौगावात घराघरात किडनीचा पेशंट आहे। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 6 वर्षात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। रुग्णांमध्ये आबालवृद्धांसह महिला आणि तरुणांचा देखील समावेश आहे। गावातील पाण्यात क्षार जास्त असल्यानं तसंच पाण्यात दोष असल्यानं किडनीचा विकार जडल्याचं डॉक्टरांकडून निदान झाल्याचं रुग्णांचं म्हणणं आहे। डॉक्टरांनी सांगितलं की हे 100% तुमच्या इथल्या पाण्यामुळे झालेलं आहे। मग माझं ऑपरेशन झालं। ऑपरेशन झाल्यानंतर 14 mm स्टोन त्यांनी काढला। डॉक्टरांनी सांगितले की जुना प्रॉब्लेम आहे म्हणे तो, आणि थोडे किडन्यांची साईज पण लहान होती, आणि हे पाणी मेन प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा होता। पाणी क्षारवट येतं बुवा तुमच्या गावाचं। पाणी पाहिजे बुवा तुम्हाला फिल्टर, तुमच्या गावाला का पाणीच्या दोषी बुवा? डॉक्टर आहे पाण्यामुळे झालं बुवा, असं तुमच्या गावाच्या पाण्यामध्ये दोष आहे बुवा असं सांगतात डॉक्टर। एका पाठोपाठ एक अशा अनेकांना किडनीचा आणि मुतखड्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर ग्रामपंचायतीनं शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी शुद्धीकरण प्लांट उभारला। मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही। जिल्हा आरोग्य अधिकारी मात्र पाणी शुद्धच असल्याचं सांगतायत। आपण जर कधी पूर्ण गावाला चेक केलं तर कमीत कमी 60% तरी लोक किडनीच्या आजाराने निघतील, हे 100% आहे। आणि डॉक्टरांनी मी सांगितलं आहे तर की बाबा तुमच्या गावामध्ये पाणी बदलावा तुम्ही, किंवा फिल्टर पाणी प्या। मग आम्ही फिल्टर बसवलो, ग्रामपंचायतीच्या वतीने बसवलं आहे। आता चालू चालू, पण ज्या लोक शेतामध्ये जातात ते शेतीचे पाणी पितातच, आणि बोरवेलला तो प्रॉब्लेम आहे आमच्या गावामध्ये। त्या ठिकाणी 3 रुग्णांना डायलिसिसचा उपचार सुरू आहे। या ठिकाणी मागच्या वर्षभरात जे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतलेले होते, तर यामध्ये 2 प्रकारच्या तपासण्या केल्या जातात। एक आहे रासायनिक तपासणी आणि दुसरी आहे जैविक तपासणी। तर या दोन्ही तपासणीमध्ये पिण्याचं जे पाणी आहे तर ते योग्य असं आढळून आलेलं आहे। तर यामध्ये कुठलाही घटक, रासायनिक घटक किंवा बायोलॉजिकल घटक, कुठलाही असं काही अयोग्य आढळून आलेला नाही। अवघ्या 350 लोकसंख्येच्या या गावात दिवसेंदिवस किडनीच्या विकारांचे रुग्ण वाढले। हा आकडा शेकडोंच्या घरात असण्याची शक्यता आहे। त्यात आता खरोखरच पाण्यामुळे हे किडनीचे विकार होत आहेत की अन्य कारणामुळे, याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे। नितीन नांदुरकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जळगाव।